नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिवर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघम च्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिवर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिवर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघम च्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिवर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगचा सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय। सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहे। अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो। ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे एक पात्र समोर येतात। लेडी सिंघम शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पादुकोण रावडी लुकमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे। टायगर श्रॉफ सुद्धा अनेक स्टंट करत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करत आहे। सिंघम अगेनमधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉफ युनिव्हर्समध्ये एंट्री झालेली आहे। रणवीर सिंगने साकारलेला सिम्बा हे पात्र देखील सिंघममध्ये असणार आहे। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे। रणवीर सिंगच्या सिम्बा या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि ॲक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे। सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे। रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरवरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे असं दिसतंय। मल्टीस्टार असलेला हा सिनेमा 1 नोव्हेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिंघम अगेनचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीचा कॉफ युनिव्हर्सचा एक भाग आहे। या सिनेमात रोहित शेट्टीची स्टाईल प्रमाणे जबरदस्त ॲक्शन सीन, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच। 5 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईज घेऊन येतोय। या मल्टीस्टार सिनेमात दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे। सिंघम अगेनचा ट्रेलर रामायणाच्या कथावर आधारित आहे। ट्रेलरमध्ये रावणानं सीताचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतोय। अजय देवगण करीना कपूरला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जातोय असं ट्रेलरमध्ये दिसतंय।